नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार व भाजपा जिल्हा अध्यक्षा पूनमताई पवार यांच्या संकल्पनेतून वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने नायगाव शहरातील हनुमान मंदिर येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते। या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक देवीदास पाटील पोमनाळे यांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर शेख व डॉक्टर संतोष शिंदे यांनी उपस्थित रुग्णांची नेत्र तपासणी केली असून यामध्ये अनेक रुग्णांनी या नेत्र तपासणीचा लाभ घेतलेला आहे। नेत्र तपासणी केलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार चष्मे वाटप यावेळी करण्यात आले। एबीएस मीडिया टाइम्ससाठी माधव बैलकवाड, नायगाव, नांदेड। आमदार राजेश पवार साहेब यांच्या वतीने व वंदे मातरम यांच्या संस्थेच्या वतीने नायगाव विधानसभेमध्ये सर्वच गावागावामध्ये एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे। सेवा परम धर्म याला आपण म्हणतो की आपल्याकडे सर्व काय आहे, पण देण्याची प्रवृत्ती कोणाची नाही, परंतु असे एक आमदार आमचे आहेत राजेश पवार साहेब। त्यांनी जनतेसाठी, गोरगरिबासाठी, गांजल्यांसाठी, महिलांसाठी फार मोठ्या प्रकारचं योगदान नायगाव विधानसभेमध्ये दिलेलं आहे। आणि म्हणून प्रत्येकाला दृष्टी पाहिजे, दृष्टी असली पाहिजे, दृष्टीशिवाय काही आपलं कामकाज होऊ शकत नाही। आणि म्हणून नायगाव विधानसभेमध्ये अतिशय स्तुत्य उपक्रम नायगाव विधानसभेमध्ये सगळ्याच महिलांना, बांधवांना दृष्टीच्या संदर्भामध्ये मोफत रक्त तपासणी आणि मोफत चष्मे देण्याचं एक ऐतिहासिक काम महाराष्ट्रामध्ये करण्याचं काम राजेश पवार साहेबांनी केलेलं आहे।